कसे आहात सर्वजण? झालं का जेवण वगैरे? माझं पण झालं. बसले होते मी अशीच. सगळ्यात मोठं माणसाचं जर नातं टिकवायचं असतं ना, नवरा बायकोचं म्हणा, मित्रमंडळीचं म्हणा, घरातल्या नातेवाईकांचं म्हणा, तर एकमेकावर विश्वास आणि एकमेकांसाठी देण्यात येणारा वेळ. समजा आता बायको आहे घरी आणि नवऱ्याला फोन केला, ऑफिसमध्ये फोन केला, तर नवऱ्याने काय करायचं, जरी तो कामात असला काही असला तर त्याने बायकोला नंतर वेळ मिळाल्यावर फोन करायचा की बाबा तू का फोन केला होता, कशासाठी केला होता, किंवा मेसेज करायचा की मी थोड्या वेळाने फोन करतो, आता मी सध्या बिझी आहे. बायकोने पण घरी नवरा ऑफिसला गेला, बायकोला फोन केला किंवा ऑफिसमध्ये फोन केला. हल्ली मुली ऑफिसला जातात, तर काही मुली काय करतात, पटकन फोन उचलत नाहीत नवऱ्याचा. उचलायचा, 2 शब्द बोलायचे, मी ऑफिसमध्ये आहे, काम करते, आता वेळ नाही, मी नंतर तुम्हाला फोन करते. पण काही बायका नवऱ्याला फोन करत नाहीत. काय काय बोलायचं ह्याला अर्जंट असं बोलतात. तर एकमेकाला ना वेळ दिला ना, तर वेळेनुसार माणसाचे विचार बदलतात आणि एकमेकाचा स्वभाव माहिती पडतो की हा ह्या स्वभावाचा आहे. जर तुम्ही एकमेकाला जर क्वालिटी टाईमच नाही दिला तर तुम्हाला एकमेकाचे स्वभाव कसे माहीत पडणार आणि काय माहीत पडणार की ह्याच्यात काय गुण आहे. आणि माणसात ना प्रत्येकात काही ना काही गुण असतात, चांगले पण असतात, वाईट पण असतात, हो की नाही. आता काल परवा एक जणाला जायचं होतं आपल्या नातेवाईकाला, म्हणजे आपल्या लेकरालाच भेटायला जायचं होतं. तर काही कारणास्तव ते नाही गेले, तब्येत ठीक नसल्यामुळं ते नाही गेले. मग त्यांनी असा मेसेज टाकला आपल्या बायकोच्या फोनवर की नाही, माझं काम आहे, तब्येत ठीक नाही, असं नाही लिहिलं, फक्त सांगितलं की मला जरा काम आहे त्यामुळं मी येऊ शकत नाही. म्हणजे हे त्यांचं एक हे झालं ना की बाबा ते माझी वाट पाहतील किंवा ते तयारी करतील की मी येणार आहे म्हणून, नाही का, परंतु मी आज जाऊ शकत नाही. तर हा त्यांनी त्यांचं हे केलं ना, म्हणजे त्यांनी दाखवून दिलं की मी किती प्रामाणिक आहे, माझ्या लक्षात आहे की बघा आज मला ह्या वेळेला तुमच्याकडे यायचं होतं किंवा तुम्हाला भेटायचं होतं की तुमच्या संगती वेळ स्पेंड करायचा होता, पण मला वेळ नसल्यामुळं मी येऊ शकत नाही आणि माझं लेकरू माझी वाट पाहिली. तर असे असतात काही लोक, समजदार, ह्याला म्हणतात समजदार लोक. आणि काही स्त्रिया अशा असतात की मेसेज नाही करायचा, हे नाही करायचं, ते नाही करायचं, नाही असं नाही तसं नाही, दुसऱ्याच्या मेसेजला उत्तर द्यायचं नाही. काय ह्याला काय म्हणतात? ह्याला माणूस म्हणतात. माणसाने जर माणसासारखं राहिलं ना तर त्यालाच माणूस म्हणतात, हो की नाही. नाहीतर आपलाच ताठा चालवून काय फायदा होत नाही. समोरच्या माणसाला पण आपण दाखवायचं की आमच्यात पण किती माणूस, की आमच्यात पण संस्कार आहेत, आम्ही पण असे नाही आहेत. 2 शब्द आता तर काही बोलायची गरज नाही, फटाफट टाईप करत जायचं आणि पाठवून द्यायचं काय आहे ते, हो की नाही. मला खूप आवडलं आणि त्यांचं ते भावलं मनाला की नाही, त्यांनी त्यांचं वेळ नसल्यामुळं ते येऊ शकले नाही हे त्यांनी मेसेजमधून सांगून टाकलं. म्हणजे समोरच्याला कळलं की नाही, आज असा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ही व्यक्ती येऊ शकत नाही. असं असतं बघा. नाही तर काही लोक काय करतात, एखादा येतोय ना मग त्याला काय करायचं, वेळ द्यायचा नाही, मग त्याला मेसेज नाही करायचं की आम्ही लेट होतोय का काय करतोय. असे बरेच लोक असतात, नाही का. तर खोटं सांगायचं की मी अर्ध्या रस्त्यात आहे, मी इथे आहे आणि घरातच असतात, हो की नाही. तर असं नका करू. जर तुम्हाला जायचं नाही तर तुम्ही मेसेज टाका की नाही, आज माझं काही काम असल्यामुळे मी येऊ शकत नाही. अवेलेबल व्हा लोकांसाठी, नाही का. म्हणजे कुठल्या पण प्रकारे, फोनने, मेसेजने किंवा स्वतः जाऊन, तर ते नातं टिकतं आणि नात्याला हे असतं, वेळेचं बंधन पाहिजे माणसाला, नाही का. ही वेळ आता ह्या माणसासाठी होती, आता ह्या वेळेला आम्हाला इकडं जायचं, ह्या वेळेला तिथं जायचं, तर तिथे एकमेकाशी संवाद हा झालाच पाहिजे, हो की नाही.
आणि एकमेकांसंगती आपण मेसेजद्वारे बोललं पाहिजे. हल्ली सर्वजण मेसेजचाच वापर करतात आणि मेसेजद्वारेच बोलतात. पण काही लोकांना मेसेज करणं पण फार कमीपणाचं वाटतं. मी का करू, राहू दे ना, होऊ दे ना, उशीर झाला तर काय झालं, असं नसतं. तुम्हाला पण प्रॉब्लेम असतात तसे दुसऱ्यांना पण असतात, हो की नाही? हेच मला सांगायचं होतं. समजदारपणा, माणसाच्या अंगी जर समजदारपणा असेल ना तर सर्व गोष्टी सोप्या होऊन जातात.